वेलकम किचनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची माझी रेसिपी आहे जन्माष्टमी स्पेशल मखाणा ड्रायफ्रूट आणि खोबरं याचं एक मिठाई बनवली आहे। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी 1 कप खोबरं, 1.5 कप ड्रायफ्रूट्स आणि 2 ते 2.5 कप मखाणा, ही आपली चॉईस आहे, आपल्याला किती घ्यायचं, जास्त घ्यायचं तर घेऊ शकता। बेदाणा आणि तूप। सर्वप्रथम आधी आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे। याला तुम्ही बारीक करून पण भाजू शकता, पण अशी काही गरज नाही, त्यामुळे मी अख्खे होते आणि माझ्याकडे चॉप्ड बदाम होते। हे दोन्ही तव्यावर म्हणजे पॅनमध्ये चांगलं परतून घेतलं आणि यानंतर आपण असंच बेदाणा पण भाजून घेणार आहोत। हे सगळे ड्रायफ्रूट्स सेपरेटच करून घ्यायचे। बेदाणा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि हा सेपरेट ठेवायचा। बाकीचे जे 2 मी ड्रायफ्रूट्स काजू बदाम घेतले आहेत त्याच्यासोबत एकत्र ठेवायचं नाही आहे। आता हे भाजून झाले। याच्यानंतर आपण 1 टेबलस्पून तुपामध्ये मखाणा पण चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचे। जेव्हा आपण याच्यामध्ये तूप वापरतो ना, तेव्हा एखाद्या म्हणजे तुपात जेव्हा आपण वस्तू या भाजून घेतो तेव्हा त्याची चव वेगळी होते, म्हणून मखाणाला पण मी तूप घालून भाजून घेतलं आहे। तूप आपण नंतर घालणार आणि त्यापेक्षा त्याच्यामध्ये भाजून घेणं या दोन्ही चवीत खूप फरक पडतो। मखाणा जर तूप न घालून तुम्ही भाजून घेतलात ना तर ते भुरभुरीत असा होतो मिक्सरला लावल्यानंतर, म्हणून तूप घालून भाजून घेतलं आहे। खोबरं असंच भाजून घेतलं आहे पॅनवर, कारण ह्याचं असं तेल सुटतं म्हणून। तर छान खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता याला छान खरपूसच भाजून घेतलेलं आहे मी। आता हे झालं की याच्यानंतर आपण हे सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचे, थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मखाणा आणि ड्रायफ्रूट हे दोन्ही आपल्याला वेगवेगळे मिक्सरमधून काढून घ्यायचे। काही वेळेला काय होतं, मखाणा नीट मिक्सरला बारीक होत नाही, तर हे जेव्हा तुम्ही मिक्स करणार ना तेव्हा यासोबत खोबरं पण मिक्स करायचं आणि बेदाणा पण। असं वाटतंय की जास्त मिक्स झालं नाही आहे व्यवस्थित, तर तुम्ही याला सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरला लावून घ्या। जर काही वेळेला काय होतं, सिनियर सिटिझन्स जर ही मिठाई खाणार असतील ना तर ड्रायफ्रूटचा जर एखादा तुकडा वगैरे राहिला तर त्याने त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून तुम्ही हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊ शकता। आता काय करायचं, हे मिश्रण जे झालेलं आहे ना ते किती झालं हे मोजायचं आहे आपल्याला। हे माझं 1.5 बाउल मिश्रण झालेलं आहे, तर ह्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचं आहे। तुम्ही हे साखरेतही बनवू शकता, पण शक्यतो ही मिठाई गुळातच बनवा, याची चव खूप छान होते। मी इथे 1.5 कप जे मिश्रण आला, अर्धा कप ते पाऊण कप असं गूळ घ्यायचं आहे। हा ऑर्गॅनिक गूळ असल्यामुळे ह्याला याची गोडी जास्त असल्यामुळे मी इथे 1.5 कपाला अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त, पण पाऊण कप नाही, असं गूळ घेतलेलं आहे। हे बघा, आणि ह्याला तुपात परतून घ्यायचं। हे मेल्ट होणार, हे कुठेही जळत नाही, त्यामुळे काळजी करू नका। याचा कुठे पाक नाही बनवायचा, काही नाही। ते विरतळलं ना की आपण त्याच्यात हे सगळं मिश्रण ॲड करायचं। गूळ आणि मिश्रण जोपर्यंत मिक्स होतं ना असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण। मग जेव्हा याच्यामध्ये गूळ आणि हे जेव्हा मिश्रण सगळं एकत्र होईल तेव्हा याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे पाणी घातले। 2 मोठे चमचे म्हणजे जवळजवळ 3 ते 4 टेबलस्पून वरून पाणी घालायचे। पाणी घातल्याने काय होईल, जेव्हा आपण मिठाई कट करतो ना तेव्हा ती व्यवस्थित कट होईल, कुठेही ते कडक नाही होणार। हे बघा, पाणी घालून मी याला परतून घेतलं आहे। परतून घेतल्यावर 5 ते 7 मिनटं लागतात याला याचा एकजीव असा गोळा व्हायला। हे होईपर्यंत मी याच्यामध्ये वेलची पूड पण घालून घेतली आहे। हे बघा, असं हे मिश्रण तयार आहे, पण हे 5 मिनटांनी ह्याचा एकजीव असा गोळा होतो। नॉनस्टिक पॅन हवा अशी काहीही गरज नाही, कारण माझा हा नॉनस्टिक पॅन नाही आहे, तरी पण गूळ आणि हे सगळं मिश्रण कुठेही पॅनला चिकटलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे ह्याला निर्लेपचाच पॅन हवा किंवा आपले जे कॉपर ह्याचे तवे असतात किंवा पॅन्स असतात जिथे चिकटत नाही, अशी कशाचीही गरज नाही। आता ह्याचा गोळा झालेला आहे। मी एक ट्रे घेतलेला ज्याला तूप लावून ठेवलेलं होतं, तुम्ही ताटामध्येही हे करू शकता।
असं आपण याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, समसमान पसरून घ्यायचं आहे, म्हणजे वडी समान याची होते. सोबतच आपण आता याच्यावर बदामाचे, माझ्याकडे काजूचे आणि बदामाचे चॉप्स आहेत ते घालून घेणार आहोत. आणि मग आपण ह्याला लगेचच एक अर्धा तास ठेवायचे आपल्याला. त्याआधी तुम्ही ह्याला कट करून घ्या. कधी पण कट असं करायचं असतं, एकदम खेचून नसतं घ्यायचं. सुरी ठेवली की आपण असं खेचून घेतो तसं नाही करायचं, असे कट करायचे असतात. तर आपली अशी आजची रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मलका क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.